कलियुगात पापांनी वेढलेल्या मनुष्याला मुक्तीचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? प्रयागाच्या पवित्र संगमावर जमलेल्या महान ऋषींनाही हाच प्रश्न पडला होता. त्यांनी सूतजींना विचारलेला हा प्रश्न आजही प्रत्येकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. चला, श्री शिव महापुराणाच्या विद्येश्वर संहितेतील अध्याय 1 मधून जाणून घेऊया या दिव्य संवादाची सुरुवात. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 1. प्रयाग क्षेत्रात मुनींचे सूतजींना प्रश्न आणि कलियुगातील मानवांच्या स्थितीची चिंता, जे सुरुवातीला, मध्यंतरी आणि शेवटीही नित्य मंगलमय असतात, ज्यांची तुलना किंवा समानता कुठेही नाही, जे आत्म्याला प्रकाशित करणारे परमात्मा आहेत, ज्यांना 5 मुखे आहेत आणि जे सहज लीलेनेच जगाची सृष्टी, पालन, संहार, अनुग्रह आणि तिरोभाव या 5 प्रबळ क्रिया करत असतात, त्या सर्वश्रेष्ठ अजर अमर अंबिकापती भगवान शंकर यांचे मी मनःपूर्वक चिंतन करतो. व्यासजी म्हणतात, एका प्रसंगी धर्माचे महान क्षेत्र असलेल्या आणि गंगा यमुनेचा जिथे पवित्र संगम झाला आहे, अशा प्रयाग क्षेत्रात ब्रह्मलोकाचा मार्ग सुकर करण्यासाठी सत्कर्मात तत्पर असणारे महान तेजस्वी ऋषीमुनी एकत्र आले. त्यांनी तिथे एक विशाल ज्ञानयज्ञाचे आयोजन केले होते. या ज्ञानयज्ञाची बातमी ऐकून पौराणिक कथांमध्ये श्रेष्ठ असलेले व्यास शिष्य महामुनी सूतजी तिथे ऋषींचे दर्शन घेण्यासाठी आले. सूतजींना आलेले पाहून सर्व मुनी अत्यंत आनंदाने उठून उभे राहिले आणि त्यांनी सूतजींचे विधीपूर्वक स्वागत व सत्कार केला. त्यानंतर ऋषींनी हात जोडून अतिशय नम्रतेने सूतजींना विनंती केली. मुनी म्हणाले, सर्वज्ञ विद्वान रोमहर्षण पुत्र सूतजी, आपले भाग्य अत्यंत मोठे आहे. आपण व्यासजींच्या कृपेने संपूर्ण पुराण विद्या प्राप्त केली आहे. तिन्ही लोकांचे भूत, वर्तमान आणि भविष्य यांविषयी आपल्याला सर्व काही माहिती आहे. हे सूतजी, आता घोर कलियुग येत आहे. या कलियुगात मनुष्य पुण्यकर्मांपासून दूर पळतील, दुराचारात अडकतील आणि सत्यापासून मुख फिरवतील. ते परान्न खाणारे, दुसऱ्यांची निंदा करणारे, दुसऱ्यांचे धन हडपणारे आणि परस्त्रीमध्ये आसक्त असणारे असतील. लोक मातापित्याचा द्वेष करतील, वेद विकून उपजीविका करतील आणि पैशांसाठीच विद्या शिकतील. क्षत्रिय आपले स्वधर्म सोडतील, वैश्य कुमार्गाने धन मिळवतील आणि शूद्र हे ब्राह्मणांसारखे आचरण करतील. स्त्रियासुद्धा सदाचारापासून भ्रष्ट होतील, पतीची सेवा सोडून मलिन विचार आणि वर्तनात तत्पर राहतील. हे सूतजी, अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे, अशा कलियुगातील लोकांना इहलोक आणि परलोकात उत्तम गती कशी प्राप्त होईल? लहान सहान उपायांनी या सर्वांच्या पापांचा नाश कसा होईल, असा एखादा सोपा आणि कल्याणकारी मार्ग आम्हाला सांगा. व्यासजी म्हणतात, मुनींचे हे करुणाभारित बोलणे ऐकून सूतजींनी मनातल्या मनात भगवान शंकरांचे स्मरण केले आणि ते मुनींना उत्तर देऊ लागले. अध्याय 1 समाप्त. अशा प्रकारे श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 1 येथे पूर्ण होतो. या अध्यायातून आपल्याला समजते की कलियुगातील संकटांची जाणीव प्राचीन ऋषींनाही होती आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सोपा व दिव्य मार्ग शोधला. पुढील अध्यायात सूतजी या प्रश्नांची अत्यंत महत्त्वपूर्ण उत्तर देण्यास सुरुवात करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून शिवभक्तांच्या या प्रवासात सहभागी व्हा. पुढील भागात भेटूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.